मला वाटतं ही बेमानीच आहे. का होते का आम्ही त्याच्यावर तक्रारही करणार आहोत त्या सगळ्या महिलांना घेऊन. का निवडणुकीच्या मतदान झाल्यानंतर तुम्ही छाननी करताय आणि मतदानाच्या घाईघाईत तुम्ही अर्ज न तपासता त्यांना अनुदान देताय. तर ही मोठी लोकांसोबत केलेली फसवणूक आहे आणि अशा पद्धतीनं मतदानाच्या पूर्वी जणू काही खिशातले पैसे न देता तिजोरीतून पैसे देऊन जो काही करप्शन इथं सरकारनं केलं त्यावर आम्ही निवडणूक आयोगाला पण एक तक्रार देऊ. अबोकडे तुम्ही तक्रार करणार आणि निवडणूक आयोगाकडे करू आणि आला टाइम तर कोर्टात पण जाऊ सरकारविरोधात. हो, 2च दिवसापूर्वी नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केलं होतं की पदासाठी मर्सिडीज ठाकरेंना द्यावं लागतं. त्यानंतर आता संजय शिरसाटांनी असं वक्तव्य केलं की कॅबिनेट मंत्री व्हायसाठी पैसे उद्धव ठाकरेंना द्यावं लागत होते. तुम्ही देखील राज्यमंत्री होतात, उद्धव ठाकरे तुम्हाला ती संधी दिली, त्यावेळेस काही पैसे देण्यात आले होते की मला काय सांगा? बिलकुल पैशाचा विषयच नव्हता आणि मला असं वाटते का कुठल्याही नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करत असणं हे मला वाटतं याला काही फार चांगलं म्हणता येणार नाही, चुकीचं आहे. आणि मग तुम्ही एवढे मला असं वाटतं का मर्द नसल्यासारखी गोष्ट का करताय? तुम्ही दिल्या असेल तर तक्रार करा ना, दाखवा ना किती मर्सिडीज दिल्या, कोणत्या नंबरची दिली. उद्धव साहेबांबद्दल प्रेमापोटी मी बोलत नाही, पण कुठलाही उद्या शिंदे साहेबाबद्दल आरोप करेल, कोणी फडणवीस साहेबांबद्दल, कोणी अजितदादा किंवा असे आरोप करणं आणि एवढ्या मोठ्या नेत्यांनी असे आरोप करणं हे फार चुकीचं आहे. मला वाटतं काहीतरी दिशाभूल करून बदनाम करण्याचं काम करत असेल तर ते मला वाटतं काही त्याच्यात कुठलाही पुरावा नाही आणि आरोप करत राहावं हे चुकीचं आहे. हो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईल असं सांगितलं होतं. आज न्यायालयात सुनावणी झाली, परंतु आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे. 4 मार्चला चर्चा अशी आहे की आता पावसाळ्यानंतरच या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. भाजपाला त्या निवडणुका कधी घ्यायच्या आहे तेव्हा त्या होईल, कोर्ट निमित्त आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.